नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गेल्या तासिकेला आपण अंगण मधुकर केचे लिखित या पाठाचा परिचय पाहिला आणि थोडक्यात पाठाची पार्श्वभूमी आणि एक परिचयसुद्धा बघितला. त्यानंतर आता आपण पुढील जो पाठ आहे, उर्वरित जो पाठ आहे आपण तो पाहणार आहे. पृष्ठ क्रमांक 21 वरील हा दुसरा परिच्छेद. त्यामध्ये बघा मधुकर केचे काय म्हणतात. पण मन मानत नाही ते एकाच गोष्टीत. पूर्वीची घर गेली जाऊ दे, पूर्वीची अंगण मात्र जायला नको. इथं आमच्या मोहल्ल्यात अंगणच नाहीत. जर कुठं जागा मोकळी दिसली की तिथं एखादी रूम तयार होते. कॉलेजच्या नावानं या शहरात आलेली मुलं मग तिथं राहायला येतात. घरमालकाच्या व्यवहारी वृत्तीचं कित्येकदा मोठं कौतुक वाटतं. जरा म्हणून जागा रिकामी राहू द्यायची नाहीत. मोकळी जागा तर त्यांच्या दृष्टीने निरुपयोगी वस्तू. जागेचा बराचसा भाग आजकाल रस्त्यांमध्ये खर्च होतो. त्याचं त्या महाभागांना फार वाईट वाटत असलं पाहिजे. मुंबईला जसे काही ठिकाणी अंडरग्राऊंड रस्ते आहेत, तसे जर घरालाही करता आले तर इकडच्या घरमालकांची खूपच सोय होईल. मग जुन्या रस्त्यांच्या जागी हे लोक पुन्हा खोल्या बांधतील. एका पाठीमागं दुसरी निरुंद खोली बांधण्याचं जे आजकालचं तंत्र, तेही असंच नव्हे का? कुठलीही एक खोली ही दुसऱ्या खोलीचा रस्ताच ठरत असते. येण्या जाण्यासाठी काही जागा मोकळी सोडून उरलेल्या छोट्याशा जागेत फर्निचर ठेवावं लागतं. पहा, आहे की नाही? आता खेड्यामध्ये पहा तुम्ही, घर खूप मोठं असतं. म्हणजे घर मोठं म्हणजे जागा विस्तीर्ण जागा, आणि त्यामध्ये अंगणाचा भाग फार मोठा. वापरण्याजोगी ज्याला म्हणतो की आपण स्वयंपाक खोली किंवा स्वयंपाकघर, आणि जिथं आपल्याला झोपायला जागा तेवढीच. हे मात्र कमी जागा असते. आणि सगळ्या ज्या गोष्टीकडं आपण बाहेर खेळणं भागणं असो, खेड्यामध्ये लोक ज्या ज्या गोष्टी टाकाऊ निरुपयोगी वस्तू असतात त्या सगळ्या, आणि अत्यंत महत्त्वाची कामंसुद्धा आपण अंगणात करतो. घर छोटं जरी असलं तर अंगण खेड्यामध्ये विस्तीर्ण असतं. पण तीच परिस्थिती शहरामध्ये आपल्याला मुळीच पाहायला मिळत नाही. लेखकांनी सांगितलेच आहे की काय म्हणतात की पूर्वीची घरं गेली जाऊ द्या म्हणते, पण मात्र पूर्वीची अंगणं मात्र जायला नको. घर गेली चालते. लेखक काय म्हणतात, मधुकर केचे म्हणतात की घर गेले चालते पण पूर्वीची अंगणं जायला नको. का? कारण अंगणातच सगळं काही असतं. आजही पहा खेड्यापाड्यांमध्ये तुम्ही, खेड्यापाड्यातील महिला मंडळी आता सणावळ्या होतात आपल्याकडे, तर सगळं अंगणात सडा सारवण करणं, रांगोळी छान काढणं, फुलांची झाडं लावणं, लहान लहान मुलांना आंघोळी घालायची असेल तर अंगणात, बैल बांधायची असेल, गुरंढोरे बांधायची असतील तर तेही अंगणात, इंधन लाकडं फनकटं वगैरे काही जे काही आणून ठेवायचे असेल तर तेही अंगणात. सगळ्या गोष्टी आपण अंगणात करतो. मात्र शहरामध्ये अंगण तुम्हाला दिसणार नाही. बघा, दिसते का ते? या शहरातील बायका पाणी मारतात. सडा सोडून द्या, हो, सडा तर नाहीच, उलट काय करतात ते पाणी मारतात. कुठे? रस्त्यावर. तुम्ही येताकडे त्या रस्त्यावरून जर हे करत असताल तर तुमच्या अंगावर एखादी बाई पाणी मारल्याशिवाय राहणार नाही. बघा, दिसतं की नाही ते? कारण शहरातल्या लोकांना घर मोठं खूप आहे पण अंगण नाही. हो, खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून मधुकर केचे म्हणतात की सगळं जाऊ द्या, घर गेले चालते पण मात्र अंगण जायला नको. आणि जर या शहरातील लोकांना थोडीशी काही मोकळी जागा दिसली की ते एक छोटीशी त्यामध्ये तिथे एक रूम काढतात. आणि तिथल्या लोकांचं जे दृष्टिकोन त्या जागेकडे पाहण्याचा आहे तो आहे व्यावहारिक दृष्टिकोन. व्यावहारिक दृष्टिकोनामुळं काय होतं की तिथील लोकांना घरमालकाची व्यवहारवृत्ती सांगितली त्यांनी की जराशी जागा रिकामी ते ठेवत नाहीत. आणि यामुळे काय होते, जी जागा त्यांना निरुपयोगी वाटते त्या जागेचा ते सदुपयोग करतात. म्हणून म्हटलं त्यांनी.